हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद निवडुंगे सर आपले सुद्धा. ओळी मैदानावरती जिद्दी मराठा शेडगेवाडी वर्सेस आई भराडी माता धामणी. तर या ठिकाणी आमच्या या स्पर्धेदरम्यान माननीय श्री योगेश चाळके या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे दोन्ही संघांना विनंती असेल की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. जिद्दी मराठा शेडगेवाडी त्याचप्रमाणे आई भराडी माता धामणी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. जिद्दी मराठा शेडगेवाडी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आई भराडी माता धामणी प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. मर्यादित तर या आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी माननीय श्री सुजित मोकाशी सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेच्या ठिकाणी आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी आलात. या स्पर्धेची शोभा वाढवल्यात. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल आपण आमच्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला शाल आणि एक प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाईल. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन आपलं या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी विकास आणि प्रकाश ही सलामीची जोडगोळी आपल्याला मैदानात विकास आणि प्रसाद अशी जोडगोळी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती विचार केला तरी गोलंदाजी मार्कवरती सुद्धा विकास नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडू यावेळी मोठा भिरकावून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या डिक्लेअर धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय. एक ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विकास आणि प्रसाद नावाची ही जोडगोळी आपण पाहतोय. मान्यश्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साकारलेली भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा म्हणजेच साहेब चषक 2026 चा थरार. यावेळी दुसऱ्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. षटकार. यावेळी फलंदाज आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच विकासच्या बॅटमधून निघालेल्या या 6 धावा आणि या 6 धावाने आपला इरादा स्पष्ट करतोय. म्हणजे येणाऱ्या काळात मी हल्ला चढवेन, चौकार षटकारांची आतषबाजी करेन आणि माझ्या मी संघाला एका मोठ्या सुस्थितीत नेऊन ठेवेन. आणि यासाठी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा घणाघाती प्रहार केलाय. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. सलग 2 षटकारांनी यावेळी मात्र गोलंदाज विकासवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. तो विकास नावाचा फलंदाज विकास टू विकास आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विकास धावांचा विकास करताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु गोलंदाज विकास यावेळी मात्र थोडासा अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. जखडून ठेवण्यात अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलग 3 षटकार या स्पर्धेदरम्यान आपल्याला मारताना पाहायला मिळतोय. तो फलंदाज विकास एक घणाघाती फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते ते अर्थातच आई भराडी माता धामणी संघाकडून. आणि तोच फलंदाज यावेळी मात्र षटकारांची आतषबाजी करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सलग 3 षटकारांची संघाच्या धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 19 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज विकास.
माननीय श्री राजूभाऊ चाळके यांना विनंती असेल की आपण या आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. राजूदादा चाळके साहेब, आपलं सहर्ष स्वागत असेल. त्याचप्रमाणे सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संपूर्ण स्क्वॉड आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. हो. नाही, तीन 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 षटकार. 19 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच आई भराडी माता धामणी संघाची प्रथम फलंदाजी करताना म्हणजे पहिल्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवलाय तो फलंदाज विकास याने, म्हणजे वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 19 ही आपल्याला पाहायला मिळते. धामणी टीम एक खेळाडू या प्लीज, बॅटिंग तुमची चालू आहे दादा. डावकुरी आताचा फलंदाज प्रथम स्ट्राईकला प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला वहिला चेंडू गोलंदाजाचा ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजेच अवांतर धावेत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला वहिला वाईड चेंडू, संघाची धावसंख्या 20 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजीचा भार सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकांमध्ये षटकारांचा पाऊस पाहिला होता, या षटकारामध्ये पाऊस पडेल का धावांचा हे मात्र पाहण्याजोगं असेल. इथे मात्र नो चेंडू पंच घोषित करतायत, म्हणजेच येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. उघडा डोळे बघा नेट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. 21 ही धावसंख्या धावफलकावरती. 21 हा अशुभ अंक, अर्थातच गणेशाचा शुभ अंक, म्हणजे आपण 21 दुर्वांची जुडी, 21 जुड्यांची दुर्वाची जुडी आपण वाहतो. 21 मोदकांचा नैवेद्य आपण गणपतीला दाखवतो आणि तोच शुभ अंक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुद्धा खराब चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. आणि नक्कीच या प्रथमेशचा विचार केला तर या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने सबस्टिट्यूट म्हणून क्षेत्ररक्षण केलं होतं आणि एक चांगला झेल टिपला होता, तो यावेळी मात्र गोलंदाजीचा भार सांभाळताना थोड्याशा चुका करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळतोय. 22 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. यावेळी मात्र कुठेतरी आपली लय बिघडलेली पाहायला मिळते ती गोलंदाज प्रथमेशाची. थोडंसं त्याचं मनोबल वाढवण्याचं गरज असेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडला होता तो विकास या फलंदाजाने, आणि त्याच दबावाखाली गोलंदाजी करताना आता मात्र प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. हा दबाव फेटाळून लावायचा असेल तर मात्र कुकरसारखी तुम्हाला शिट्टी वाजवावी लागेल, कारण प्रेशर कुकरचा विचार केला तर प्रेशर कुकर तापल्यानंतर शिट्टी वाजते, तसं तुम्हाला मैदानावरती मात्र तापवावं लागेल. पुन्हा एकदा खराब चेंडू. चोवीस ही धावसंख्या धावफलकावरती. अजूनही फ्री हिटची संधी असेल ती फलंदाजाला, कारण सलग वाईट चेंडू आपण पाहिलेत ते गोलंदाज प्रथमेशाचे. पुन्हा एकदा सहावा व्हाईट चेंडू. आता कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दडपण फेटाळून लावावं लागेल मैदानावरती. संघाची धावसंख्या 24 ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
जेव्हा मात्र यश मिळत नसतं तेव्हा मात्र तुम्हाला रस्ता बदलणं गरजेचं असतं. त्याच रस्त्यावरून सारखं अपयश येत असेल तर मात्र रस्ता बदलणं गरजेचं असतं. आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 6 वाईड चेंडू नंतर डॉट चेंडू म्हणजेच पुन्हा एकदा चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल ते गोलंदाज प्रथमेशाचं. स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. 26 ही धावसंख्या धावपलकावरती. कॅचचा प्रयत्न चांगला राहिलाय मात्र ओ माय गॉड या चुका होत आहेत. शेडकेवाडी टीम थोडंसं आपण पहिले तर विचार करत असेल. सिक्स किंग प्रसादला तुम्ही पाहताय आणि षटका लगावूनच तो सुरुवात करत असतो. प्रसाद नेहमी ती त्याची सुरुवात आहे. सोडून दिला जातोय अगदी वाईट बॉल एक्स्ट्रा धाव. आणि प्रसाद त्याची गाडी 6व्या घेरवरती चालू करत नसेल कारण की ज्या पद्धतीने आपण पहिले त्याच्या मॅच मध्ये तो 6व्या घेरवरती मॅच चालू करतो आणि हे खरं आहे. गोलंदाजी करत असताना प्रथमेशला तू पाहतोय हाही या चेंडू तब्बल आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 35. आणि या ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या डोकेदुखी आपण पाहिलं तर आतापर्यंत 7-8 एक्स्ट्रा धावा, 7 एक्स्ट्रा आलेत, वाईड आलेत, एक नो आहे. म्हणजे टोटल तो 9 धावा पकडू शकतो एक्स्ट्राच्या. आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी व्हाईट प्लस मध्ये पण आलेत. आणि या ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या आपण पाहिलं तर कुठेतरी डोकेदुखी ठरते. जिती मराठा शेडगेवाडी टीम थोडासा कमबॅक करावा लागेल या टीमला आणि लवकर करावा लागेल. स्क्वेअर कट डिक्लेअर मध्ये कदाचित एक धाव निघून जाते. येस एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 36 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2 मध्येच आहोत आणि 36 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 19 आले. नितीन दादा भरपूर धावा खर्च झालेत. बॉलिंग अटॅक थोडासा सुधारावा लागेल कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जिद्दी मराठा टीम खूप जुना संघ आहे हा. किती वर्ष झालं क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत राहिला. आज बरेच खेळाडू त्यांचे ॲबसेंट आहेत, उपस्थित नाही ना, अशा बी परफॉर्मन्स दाखवावा लागेल टीमला. चपलून फुल टॉस जरूर होता बॅटवरती. डिक्लेअरमध्ये एक सिंगल धाव जाईल बॅटच्या साह्यानं. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं 2चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा. जेमतेम आपण पाहिलं तर 37 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग विलास आणि प्रसाद. एव्हरी टीम जेव्हा पण आपण पाहिलं तर आई भराडी माता धामणी टीम सोबत आपण पाहिलं तर जेव्हाही मॅच असते किंवा खेळ असतो प्रत्येक टीम हेच बोलते विलास आणि प्रसादला विकास आणि प्रसादला पकडलं तर धावसंख्या थांबेल. कारण की दोन्ही खेळाडू टीमला सुरुवात करून देतात. टीमचे महत्त्वाचे फलंदाज आहे. गाडी स्टार्ट करतात, एक्सप्रेसला नेतात आणि त्यानंतर हँडल दुसऱ्याच्या हातामध्ये देतात. असे हे खेळाडू आहेत. आणि या दोघांना जेवढ्या लवकर तू बाद करू शकतोस तेवढी धावसंख्या सेफ राहते. सागर उर्फ सॅगी या नावानं पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूला ओळख भेटली. सॅगी गोलंदाजीसाठी दाखल होतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आणि विकास हल्ली टचमध्ये, फॉर्ममध्ये आणि प्रॅक्टिसमध्ये परफेक्ट प्रॅक्टिस मॅन बी विल परफेक्ट असं म्हटलं जातं. चांगली प्रॅक्टिस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यॉर्कर चेंडू खोदण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी डायरेक्ट करण्याचा प्रयत्न राहिला. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 3 मध्ये आता आलोत.
आणि सॅगी आपण पाहिले तर अगदी सकाळच्या टोक्याला अगदी याच मैदानामध्ये तो दाखल होतो. याच मैदानामध्ये कंटिन्यू प्रॅक्टिस त्याची राहिली आहे. गोटवली टीम सोबत प्रॅक्टिसमध्ये उतरतात हे खेळाडू. सराव तुझ्याकडे हवा आहे, प्रॅक्टिस तुझ्याकडे हवी आहे, तेव्हा तुझा खेळ परफेक्ट बनतो. मी तर बोले परफेक्ट प्रॅक्टिस हवी आहे. तू चांगल्या गोलंदाजाचे 10 चेंडू खेळणं ही परफेक्ट प्रॅक्टिस आहे. हे पास क्षेत्रक्षण सजवलंय आणि लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आहे. लेफ्ट आर्म राईट आर्मचं कॉम्बिनेशन ऑलरेडी लेफ्ट हँडेड फलंदाजानं विकासनं ऑलरेडी हॅट्रिक षटकार लगावलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर डोकेडोकी प्रसाद आहे आणि प्रसाद हा षटकाराचा प्रसाद देतो, चौकाराचा प्रसाद देतो. त्याचा स्वॅग वेगळा आहे, स्टाईल वेगळी आहे, त्याचा अंदाज वेगळा आहे. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिलाय. इम्पॉर्टंट कॅच होती प्रथमेश आणि हीच तर चर्चा केली. प्रथमेश जेव्हा दुसऱ्या संघातून खेळत होता तेव्हा अप्रतिम कॅचेस त्याने पकडल्या आणि तेव्हा हीच तर चर्चा केली कॅप्टन काय बोलेल की आपल्या टीम मधून का नाही फिल्डिंग होत. डिप्सकॉल एक रिझन, प्रथमेशसाठी कॅच इझी होती, मात्र अशा वेळी आपण पहिले धावत येता तुम्ही. बऱ्याचदा कॅचेस अवघड असतात, त्या सोप्या बनवाव्या लागतात गुरु. टीमसाठी खेळायचं, कॅचेस पकडणं गरजेचं आहे. जी ती मराठा टीम कमबॅक करते हळूहळू. चांगला चेंडू सॅगीचा. ओहो हो, वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स यार. चांगला प्रयत्न राहिला. रुपेश होता मस्करवाडी नंबर 1 टीम कडून बिलॉंग करतो. डिक्लेअरमध्ये एक सिंगल धाव आपण पाहिलं तर जरूर जाईल. आणि सॅगीची ही गोलंदाजी आहे, तू सॅगीला सहजासहजी खेळू शकत नाही बिकॉज ऑफ प्रॅक्टिस मधला खेळाडू आहे. स्वामीला मिस करेल टीम. स्वामी एक इज अ गुड बॉलर ऑल्सो, अचूक टप्प्यावर ते ऑलराऊंडर आहे तो. सॅगीला जरूर मिस करतील, स्वामीला जरूर मिस करतील. सॅगीच्या गोलंदाजी सध्या चालू आहे. विकेटचं पतन होईल. अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या खालून चेंडू स्टंपला टपली मारून निघून जातो आणि सॅगीला ज्यासाठी आणलं ते काम त्यानं केलं. विकेट टेकर गोलंदाज आहे भाई सॅगी. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असा तो सॅगी आहे. स्वागत केलं त्यानं फलंदाजाचं आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकेट घेतली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर विकास माघारी गेल्यानंतर राहुल पोलार्ड दाखल होतोय मैदानामध्ये. धामणे टीमचा पोलार्ड आहे हा, दाखल झालाय मैदानामध्ये. येस सर. व्हॉट अबाउट टी शर्ट? टी शर्ट बद्दल काही नाही ना? येस थँक्यू. सॅटर्डे फ्री आहे का? पॅनल्टी आहे ना? येस, 2 धाब्यांची ती दिली जाईल. पॅनल्टी आहे तेच विचारलं टी शर्ट बद्दल. थँक्यू. आहे पॅनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमला. थँक्यू. लॉफ करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल धावी ते घेतली जाते. प्रत्येक टीमला आपण पाहिलं तर अगदी टी शर्ट वेअर करणं गरजेचं असतं आपल्या टीमचं. आणि आज आपण पाहिलं तर फलंदाज टी शर्ट वेअर करून उतरला नाहीये. गोलंदाज टीमनं अगदी पॅनलाइज मागितले, पॅनल्टी ती दिली गेली आहे 2 धावेची. ती शेवटच्या इनिंगमध्ये आपण पाहणार आहोत, ॲड करणार आहोत. ती शेवटच्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अगदी 44. आणि सॅगीची ही गोलंदाजी आहे
नितीन, सॅगीच्या गोलंदाजीचा आपण उल्लेख का करतोय? पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आलेत, 1 विकेट पण आले, ती महत्वाची म्हणजे प्रसादची. ही गोलंदाजी आहे सॅगीची. जिद्दी मराठा शेडगेवाडी टीमचा एक महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये आज स्वामी उपस्थित नाहीये आणि अशा वेळी तुला परफेक्ट खेळ दाखवायचा आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये तुला एक चांगली टीम बनवून दाखवायची आहे आणि दीपेशनं जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे ॲज अ कॅप्टनशिप कर्णधार पदाची आणि दीपेशच्या कर्णधार पदाखाली आज टीम खेळतीये. अभि धावसंख्या थांबवली आहे चांगली, मी म्हणेल की 50च्या आत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल का हेही बघणं महत्वाचं आहे. बॅटच्या टॉप एजला कॅच इम्पॉर्टंट आहे, चुकी करणार नाहीये रुपेश. इज अ गुड फिल्डर आणि आज सॅप्टिट्यूड खेळाडू आपण पाहिलं तर मस्करवाडी नंबर 1 चा तो खेळतोय जिद्दी मराठा टीम कडून. आणि सगळी गावं आपण पाहिलं तर एका लाईनमध्ये येतात, अगदी शेडगेवाडी, मस्करवाडी नंबर 2, मग मस्करवाडी नंबर 1 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मिस्टर दीपक सर दाखल झालेत मैदानामध्ये. बरीचशी जबाबदारी आहे, पोलीस कार्य बजावत असताना आपण पाहिलं तर ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती येते. आता संघाची एक फाईल त्यांच्या समोर टेबलवरती आहे, त्याच्यामध्ये त्यांना धावा करायची. टीमची टोटल आहे 44. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. ओव्हर क्रमांक 4 आपण पाहिलं तर चांगली सुरुवात केली अभिने. वेलकम करपेवाडी टीम, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. करपेवाडी टीम सुस्वागतम. आज करपेवाडी टीम अर्थातच मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 सोबत 2 हात करताना दिसेल. दाखल होते करपेवाडी टीम हळूहळू मैदानामध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हो अप्रतिम ड्राईव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू स्टॉप केला जातोय. फेकी चांगली होणं गरजेचं आहे, धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स दाखवल्यानं या टीमचा चिमुकला खेळाडू आहे तो, लहानसा खेळाडू. अभि गोलंदाजीसाठी, बॅटिंगसाठी एका बाजूला आपण पाहिले तर दीपक, दुसऱ्या बाजूला विकास. थांबवलंय थोडंसं थांबवलंय आणि हवा बघ कुठल्या दिवसात जे भगवे झेंडे तुम्ही पाहताय ज्या एका बाजूला फडकतायत त्या बाजूला ऑन साईडला हवा आहे. लफकण्याचा प्रयत्न, बॅटवरती सर आला नाहीये, हाताला थोड्याशा झिंझिन्या आल्या, मात्र फेकी चुकीच्या दिशेला केली. बॅकअप आहे, बॅकअप असणं गरजेचं आहे, तुझ्या पाठीशी कोणीतरी असणं गरजेचं आहे. संपूर्ण चाकेवाडी गावाच्या पाठीशी आपण पाहिले आदरणीय चंद्रकांतजी चाके साहेब ताकदीनं उभं राहत, तुझ्या पाठीशी कोणीतरी असणं गरजेचं आहे. अशी असो की क्रिकेटमध्ये धावा खर्च होत नाही, आयुष्यात पैसा खर्च होत नाही, एक सपोर्ट राहतो. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अर्थातच 47 47 धावा. चेंडूचा खेळ 3 झालेला आहे. अप्रतिम चेंडू अभिचा. हा मेरिट वरती चेंडू होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी दुसऱ्याच बाजूला केली आणि अखेरीस आपण पहिली विकेट सोडली आहे, पूर्ण सोडली आहे. आजो मेरा विकेट लेलो, मला जायचं सावलीमध्ये. विकास यांना जावं लागतंय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 47 या धावसंख्येवरती स्थिर आहे. अनिल आपण पाहिलं तर दाखल झालेत बॅटिंगसाठी. अगदी पुन्हा आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे 47. वेलकम सहारा स्पोर्ट्स चाकेवाडी टीम, सर्वांचं स्वागत. आपण सर्वांनी बसून घ्या. गणेश दादा वेलकम, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गणेश दादा वेलकम, सुस्वागतम. अंपायर कॉल नो बॉल, बिगुल वाजला नो बॉलचा. नो बॉल येतोय जरूर. टीम नो +1, 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. अंपायरचा अगदी हात फिरलाय, गर 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 म्हणजे फ्री हिटचा चेंडू आलाय. दोन वेळा थांबलेत गोलंदाज. गणेश दादा या गलमेवाडी टीमचा मास्टर माइंड, हुशार कॅप्टन.
येस वेलकम. आणि फ्रीच्या चेंडूवरती कॅच जरूर ड्रॉप होते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. वेलकम प्रवीण दादा. भाईने आज स्टंप मोडला आहे का चेंडूमध्ये? काय खातो हा प्रवीण दादा? काय ताकद त्याची महाराज. पॉवरफुल गोलंदाजी राहिली. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4चा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगची सांगता झाली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहे अर्थातच दोन धावाचं पॅनल्टीच्या मायनस होत आहेत. तर 49 रन्स टू विन. 49 धावेचं आव्हान असेल टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. 49 झाले आणि 50 धावेचं टार्गेट असेल टॉससाठी या मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी करपेवाडी टीम. या दोन्ही कॅप्टन करूया टॉस. लगेचच चेंडू देतोय आम्ही. येस टीम या टॉस साठी विनंती करेल. राजू दादा विनंती करेल आपले शुभ असते. मी टॉस खेळतोय. या दादा. हॅलो. वाव. कॅप्टन या करपेवाडी टीम कॅप्टन. मोरेवाडी टीमचं बरं आहे आपलं मस्तपैकी. ही मजा असते भाऊ. भाकरी बिकरी सगळं आणलं असेल त्यांनी. कॅमेरामॅन टिपेल. ही हे हे ग्रामीण क्रिकेट आहे आणि मजा असते भाऊ. क्रिकेट जगतो आम्ही. करपेवाडी टीम या. कुठे या टॉसला? नको दादा कॉमेंट्री करायचे 4-5 दिवस. घसा बसलं करणार काय. येस या दादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचं टॉस घेतोय. वेलकम करपेवाडी टीम. आणि या दुसऱ्या बाजूला मस्करवाडी नंबर 1. कॉल असेल कोणाचा? मस्करवाडी नंबर 1 छापा काटा. तुम्हाला कॉल करायचा दादा. स्विंग द कॉइन. हेड इट्स अ कॉल आणि इट्स अ टेल. काटा पडला. करपेवाडी टीम जय भवानी. भाऊ सीझन कसा राहिलाय टीमचा? सीझन खूप खराब होता पण कमबॅक करण्याचा ट्राय करू आता. बघू. आणि काय बोलतोस स्पर्धा कशा पद्धतीने साहेब चषक? साहेबांच्या प्रत्येकची टुर्नामेंट असते ना एक इनोव्हेशन असतं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. आणि मोस्टली तर प्लेयरना एक्साइटमेंटसाठी असते. एक तर ट्रॉफीसाठी विशेष करून. खूप छान बोललास. टॉस जिंकलाय महत्वाचा निर्णय. बॉलिंग करेल. आज खेळाडू आहेत का का व्हॅलेंटाईन डे सुट्टी? मोस्टली तर कामानिमित्त तर नाही आली पण ट्राय करू आपण बेस्ट द्यायचा. थँक्यू सो मच. कामानिमित्त आले नाहीत. येस मस्करवाडी नंबर 1 काय राहिलाय? कसा सीझन राहिलाय दादा? सीझन एवढा काही चांगला नाही गेला आहे आमचा. पण तरी आम्ही परफॉर्मन्स करतोय. पण आम्हाला थोडंफार यश यायला प्रॉब्लेम होतोय कुठेतरी. त्याच्यावर आम्ही फोकस करतोय प्रत्येक मॅचमध्ये नवीन काहीतरी करण्याचा. ह्यावेळी पण तेच करू. यश नक्की भेटणार. प्रयत्न करत राहा. थँक्यू सो मच. टॉस करपेवाडी टीमनं जिंकला. दे वॉन्ट द टॉस. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. यानंतरची ती मॅच आहे. या मॅचमध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीने खेळ राहतोय. सेकंड इनिंगची कहाणी लगेच घेऊन येतो तुमच्या समोर. साहेब चषक 2026. थँक्यू. इम्पॉर्टंट मॅच असेल ही देखील. जिद्दी मराठा शेडगेवाडी टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असेल. प्रथमेश आणि दीपेश दाखल झालेत. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर चेंडू अगदी ब्लॉक वॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ऑपस्टिकच्या जवळून चेंडू जातोय. अप्रतिम चेंडू हाताळला.
फिरकीचे जादूगर, लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू, ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं तसे ओल्ड इज गोल्ड खेळाडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ हातामध्ये बॅकवर्ड पॉइंटला आणि ही गोलंदाजी आहे सुनील दादाची. अरे MGM ला एवढेसे लहान होतो तेव्हापासून हे खेळाडू बघतोय सुनील दादा, अजून क्रिकेट खेळतोय. आम्ही मोठे झालो मात्र अजूनही दादा क्रिकेट खेळता. अनुभव आहे सुनील दादाकडे. स्पिनर गोलंदाज पूर्ण टर्न करतात, फिरकी गोलंदाज आहेत. आणि तुझ्या टीम मध्ये अनुभवी खेळाडू असणं गरजेचं आहे, एक्सपिरियन्स खेळाडू गरजेचं आहे. मस्करवाडी नंबर 1 चे सगळे आयकॉन खेळाडू दाखल होत आहे, हळूहळू एक व्यासपीठावरती येत आहेत. वेलकम सर्वांचं आम्ही स्वागत करतो. विनू दादा वेलकम. टीमची टोटल आपण पाहिली तर 0 आहे, काही नाहीये. इलाका खाली आहे स्कोर बोर्डचा सगळा. 0 धावा आहेत. प्रथमेशला जावं लागलं आणि त्यानंतर बॅटर विकास दाखल झाल्यात. थोडासा विकास जबाबदारी घ्यावी लागेल विकासला या मॅच मध्ये. आणि पॅनलाइज जरूर केले आपण 2 धावेनं. लपकण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बॅट फिरवली जाते. आणि आज जरूर मी शेडगेवाडी टीमसाठी बोलले की संस्थापक स्वामींना तू जरूर मिस करतील टीमसाठी, बिकॉज ऑफ ज्या धावा आहेत तिथे एक मोठा हिटिंग खेळाडू हवा आहे. आणि स्वामी परफेक्ट बसतो तिथे, संयमी खेळाडू. विनोद कदम स्वामी परफेक्ट त्या जागी बसतो, संयमी खेळाडू, बडे हिट का प्लेयर. आणि शुभम पण नाही आहे, बाहुबली ज्युनियर बाहुबली नाही आहे, विनोद कदम स्वामी नाही आहे. आणि अशा वेळी टीम आपण पाहिलं तर 5 चेंडू झालेत, रन्स नाही आलेत गुरु. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेट डीप स्क्वॅलिक रिजन मध्ये चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून जाईल, महत्वाच्या आशा दाखवणारा चौकार येतोय. 4 धावा प्राप्त होत आहेत. टार्गेट या मॅच मध्ये तू पाहिलंच तर ठेवलं गेलंय, अर्थातच 51 धावेचं टार्गेट. 50 धावेचे टार्गेट. धावेचे टार्गेट. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय. ओव्हर क्रमांक 1 चा ड्रामा झाला. टीमची टोटल आपण पाहतो अगदी 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 4 ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर दाखल झाले अर्थातच मिस्टर दीपक सर गोलंदाजीसाठी दाखल झाले ओव्हर क्रमांक 2 मध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू डॉट जातोय, बाहेरचा चेंडू होता. बॉलिंग अटॅक चांगला राहिला. मला पण मागवायचं असणार, सांगायचं असणार. व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. बॉल ऑफ द टुर्नामेंट तू बोलू शकतो. हा चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने वळण घेतला, येत एक बाई पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, दांडी गोल ऑफ स्टिक पूर्णपणे वाकून टाकली आहे. आणि लेजंड खेळाडूचा, लेजंड एक नाहीये, सुनील बी लेजंड आहे, मिस्टर दीपक सर लेजंड आहे. 2 खेळाडू अनुभवी आहेत आणि तुझ्या संघामध्ये अनुभवी खेळाडूंचं असणं भरपूर गरजेचं आहे. पहिली ओपनिंग फळी बाद केले. एका लेजंड खेळाडू सुनीलनं प्रथमेशला माघारी पाठवलं, दुसरा लेजंड खेळाडू दीपक यांनी दीपेशला माघारी पाठवलं. दीपेश भी बडे हिट केले, जाना जाता है लेकिन आज नाही खेळला दीपेश. मोठ्या बॅटिंगसाठी ओळखला जातो दीपेश. मगाशी ज्युनियर बाहुबलीचा उल्लेख केला, अब ज्युनियर बाहुबली आला असता आणि ही त्याची जागा होती. 3ऱ्या नंबरवरती त्याला खेळताना पाहतो, स्वामीला 3ऱ्या नंबरवरती खेळताना पाहतो. सॅगीनं चांगली गोलंदाजी केली तर बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवावा लागेल. ओहो हो, आई चेंडू चांगला टाकला जातोय, रन्स नाही आलेत. ओव्हर क्रमांक 1 च्या पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट आली. ओव्हर क्रमांक 2 मध्ये देखील 3 चेंडू ते 1 विकेट आले, मात्र धावा आल्या नाहीयेत. लपकण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत जरूर, थोडीशी मिसफिल्डिंग होईल, एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली. तब्बल 10 चेंडू मध्ये 5 धावा 2 विकेट. पडल्यानंतर थोडासा बाहेरचा चेंडू हातमध्ये वळतोय.
आणि बाहेरच्या चेंडूला थोडासा त्रास झाला विकास आणि सागरला खेळत असताना. बाहेरचे चेंडू भरपूर त्रास देऊन गेलेत, कारण की जे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला तिथे चेंडू डॉट गेलाय बाहेरच्या चेंडूवरती, अवे फ्रॉम दी बॉडी. हाही बाहेर ठेवलाय, फटका चांगला केलाय विकासच्या बॅटमधून. हा स्क्वेअर कट येतोय आणि डीप पॉइंटला चेंडू 4 धावेसाठी निघून जाईल. अगदी ओव्हर क्रमांक 1च्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. ओव्हर क्रमांक 2च्याही शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. ओव्हर क्रमांक 1च्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट आली, 2 डॉट आले. ओव्हर क्रमांक 2च्याही पहिल्या 3 चेंडूवरती 2 डॉट आणि 1 विकेट आली आहे. असंच चाललंय, दोन्ही चौकार विकासच्या बॅटमधून आलेत. मंजिल बहुत दूर आहे. जर पाहिलं जीटीसी तर येणारे 12 चेंडू आणि 41 धावेची गरज आहे. 12 चेंडू 41. अप्रतिम. एका बाजूला टीम जिती मराठा शेडगेवाडी टीम, दुसऱ्या बाजूला आई भराडी माता धामणी टीम. आणि धामणी टीमचे आपण पहिले तर एक्स्ट्रा खेळाडू अगदी काम व्यवसाय सोडून ते आलेले आहेत. विनोद दादा सावंत, आणि अगदी त्यांचं काम सोडून म्हणजे ऑटो रिक्षाचा मीटर थांबून ते आले तिकडे. कॅच पकडली आहे, विकेटचं पतन. गोलंदाजीसाठी दाखल झाला बारक्या, त्यानंतर बारक्यानंही विकेट मिळवली आहे. बारक्या खूप मोठमोठे पराक्रम करतो बॅटिंग मध्ये. नाव बारक्या आहे, फक्त पराक्रम त्याचे क्रिकेटमध्ये मोठे आहेत. तुला छोटा तीर वार करे गंभीर, हा तो आहे. न्यू बॅटर दाखल होतोय अभि. दाखल झाला बॅटिंगसाठी अभि. अभि को अभि के अभि खेलना पडेगा. सागर आणि अभि दोघांनी 7-7 धावांची ओव्हर आतापर्यंत खर्च केली आहे. आणि ते दोघेही मैदानामध्ये आपण पाहिले तर आले जरूर. जसा अभि आला, अभि पुन्हा माघारी गेला जातोय. संपूर्ण मोरेवाडी टीम तुम्ही पाहते अगदी मस्त सावली खाली बसली आहे. 2 मॅच जिंकलोय आम्ही रिलॅक्स मध्ये. आता आमची पार्टी झाली अगदी भन्नाट मध्ये. स्क्रीन मध्ये दाखवले जाते बघा मोरेवाडी टीमला, हे दाखवले जाते. वाव, हे पहा मोरेवाडी टीम हात वर करून सांगते या या जेवायला या. मोरेवाडी टीम सांगते या. खूप छान. हे ग्रामीण क्रिकेट, हे जगतो आम्ही, गावासाठी खेळतो, गावासाठी खेळतो. पहिल्या 2 मॅच मध्ये आम्ही उपाशी असेल बिकॉज ऑफ आम्हाला विजय हवा होता. आम्ही जिंकलो, आता आमचं पोट भरलं. ही पहा मोरेवाडी टीम खूप छान. पाटण तालुका एकवाडी 11 संघ असोसिएशन खूप छान. मजा येते, फॅमिली आहे ही. अगदी व्हाईट बॉलचा समीकरण तुम्ही पाहताय, थोडंसं अवघड आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये जरूर आहे. तर मिस्टर सुनील यावेळी थांबलेत. कॅचचा प्रयत्न चांगला राहिला. अगदी आपण पाहिलं तर संधी भेटले. 2 धावेचा प्रयत्न आणि अगदी तो यशस्वी झालाय. 2 धावेचा प्रयत्न. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 12 या धावसंख्येवरती 1-12. योगेश दाखल झाले. योगेशला खेळ चांगला करावा लागेल. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिलाय. जिथे आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. ग्रामीण क्रिकेट भरपूर काही शिकवतं. सकाळी लवकर टीम उपस्थित राहिल्या, सकाळचा नाश्ताही केला नसेल, मात्र आम्हाला जिंकल्यानंतर जो आनंद भेटतो तो आम्हाला हवा आहे. आमचं पोट भरतं जेव्हा आम्ही फर्स्ट प्राइज मारतो. आमची खऱ्या अर्थानं आनंद असतो जेव्हा आम्ही प्राइजमध्ये जातो. आणि पहा ना, खरं आहे ग्रामीण क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे. गावाला एकत्र आणलं. चेंडू पडल्यानंतर अगदी डॉट जातोय. आणि जेव्हा तुझी मॅच असते रात्रभर ग्रुप तुझ्या टीमच्या ग्रुपवरती मेसेज येतात, पण ज्यावेळी तुझी टीम हारते तेव्हा मेसेज बंद होतात. टीम जिंकते तेव्हा मेसेज चालू होतात. वेल प्लेड, वेल प्लेड. हे आहे फरक. टीमचा संघाचा ग्रुप देखील विजय आणि पराभवावरती अवलंबून असतो. जेव्हा पराभव होतो ग्रुप शांत असतो, सगळा मेसेज येत नाही कोणाचे. हे ग्रामीण क्रिकेट आहे. एकवाडी 11 संघ, एकवाडी 11चं क्रिकेट याला बोलतात. टॉप एज कॅच पकडली आहे. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 5 माघारी जातोय. ओव्हर क्रमांक 3 खूप महत्वाची राहिली.
बारक्यानं गोलंदाजीमध्ये धावा फक्त खर्च केलेत आपण पाहिलं तर अर्थातच 4 आणि 3 विकेट घेतलेत. बाबू दाखल झालाय. बाबू मैदानामध्ये दाखल होतोय बॅटिंगसाठी. 5 धक्के भेटलेत. रुद्र आमच्या सोबत जोडला होता विनोद कदम स्वामी यांचा चिरंजीव आणि रुद्र हल्ली प्लेइंग 11 मध्ये असतो. 12वा खेळाडू रुद्र जोडला होता ना. कदाचित रुद्रला आता बोलवलंय कारण की त्याला जावं लागतंय की काय खेळायला. खूप छान खेळाडू तालुक्यासाठी खेळत खेळत मोठे झाले. त्यांची मुलं क्रिकेटमध्ये येऊ लागले. आर्यन येतोय यंग टॅलेंट. खेळाडू तयार केला आर्यन अर्थातच टीम धामणी संघानं. पहिला चेंडू चांगला हाताला जातो आर्यनच्या माध्यमातून आणि धामणी टीमनं मुद्दामून आर्यनला बाहेर काढलंय. आर्यनला या मैदानामध्ये धडे दिले जात आहेत क्रिकेटचे. अगदी सुनील दादा असेल धडे देतोय क्रिकेटचे. हे शिकवलं जाते आर्यनला. इरेक भाई लफ करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे केली आहे. टीमची टोटल जास्त झाली नाहीये 14 वरती आहे आणि टार्गेट या मॅच मध्ये 50 आहे. आणि स्कोर बोलतात ना धावसंख्या बघून सुनील भावानी कॅप्टनने आर्यनला बाहेर काढले की आर्यन या मॅच मध्ये तू गोलंदाजी शिकून घे, धडे गिरवून घे. बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. खरे योद्धे हे आपण पाहिले तर अगदी युद्धामध्ये तयार केले जातात आणि हा योद्धा तयार केला जातोय धामणी टीमचा. खूप छान कॅप्टनशिप मी म्हणेल. खूप छान धामणी टीमची. बाहेरचा जरूर आहे. छेडछाडी करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. पहिले 2 चेंडू चांगले आले. इथे जो घडतो तो टीमसाठी नेहमी खेळतो. बोले देखो आज वैलेंटाइन डे है, प्यार तेको धोखा देते, यहाँ पे खेलो मौका मिलता है. आणि करे बहुत धोखे लिए प्यार में. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. यासाठी बोललो यहाँ पे खेलो मौका मिल जाएगा. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड. ही आपण पाहिली तर पहिली विकेट आर्यनच्या नावावरती राहते. अप्रतिम गोलंदाजी आर्यन. पहिली डेब्यू मॅच त्याची असेल. पहिला विकेट त्यानं मिळवले आपल्या गोलंदाजीच्या करिअरमध्ये. खूप छान. सुनील दादा स्वतः जात आहेत, त्याला कानमंत्र देत आहेत. रुद्रा दाखल झालाय. हे पाटण तालुका एक वाडी एक संघ आहे. हा पाटण तालुका टेनिस क्रिकेट आहे. दोन्ही यंग खेळाडू विनोद कदम स्वामी यांचा चिरंजीव एका बाजूला रुद्र उतरलाय, दुसऱ्या बाजूला धामणी टीमचा यंग खेळाडू. दोघे युवा खेळाडू आहेत आणि दोघे एकमेकांसमोर. हा क्रिकेटचा खेळ आहे तालुक्याचा आणि हा लेफ्टी बॅट्समन आहे. वा. सोडून दिला चेंडू. अप्रतिम वाकला खाली त्याने सोडून दिला. लवचिक आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 16 या धावसंख्येवरती. राउंड विकेट, ओव्हर दी विकेट. बाहेरचा चेंडू अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न. हा आधी लेफ्टी खेळत होता, आता राईटी खेळतोय. ओ माय गॉड. दोन्ही हात म्हणजे ही ऑटो कार पण आहे, मॅन्युअल कार पण आहे. टॅलेंट, न्यू टॅलेंट, टेक्नॉलॉजी. या मॅच मध्ये विजेता राहिली टीम अर्थातच धामणी संघ, जे आपण पाहिलं तर आई भराडी देवीच्या नावानं खेळतो. अर्थातच आई भराडी देवी धामणी टीम विजेता राहिली आहे. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. शेडगेवाडी टीम हार्ड लक बॅड लक. पण एका पराभवानं शेडगेवाडी टीम क्रिकेट थांबत नाही आणि एका पराभवानं